शुभेच्छा. आणि सर्वांनी या वाहन रॅलीमध्ये त्याचप्रमाणे संध्याकाळी जी शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं. नमस्कार सर्वांना. तुमचा मंगल, सर्वांचा मंगल मंगल वार्ता ज्यांना सुरू मंडळी. आज आपले राजा हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या 486व्या जयंती निमित्ताने आज महाराणा प्रताप उद्यान, जे की सिडको कॅनॉट येथे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा आहे, आणि त्या ठिकाणी आज जयंती उत्सव 2026 9 मे. अध्यक्ष सचिन भाऊ बैनाडे, महिला अध्यक्ष अंजलीताई कोकर्डे, उपाध्यक्ष काळूराम दादा सिंगल, तसेच चंदन भाऊ कायटे, राजू राजपूत, सुभाष मेहर सर, तोताराम दादा बहुरे, कौर भाऊ बैनाडे, तसेच सर्व पदाधिकारी, अशोक भाऊ सेवगन, खूप असे पदाधिकारी ज्यांचे नाव घेता येणार नाही, जे पदाधिकारी सर्वच टोटल आता यांच्या समितीच्या वतीने 2026 ची जी समिती होती महाराणा प्रताप कमिटी, त्याच्या वतीने आज हा अभूतपूर्व अविश्वसनीय अशी शहरामध्ये मिरवणूक झाली मंडळी. सकाळची दुग्धाभिषेक होऊन एक मिरवणुकीला सुरुवात झाली महाराणा प्रताप उद्यान येथून. शहराचे लाडके मंत्री श्रीमान अतुलजी सावे साहेब यांनी त्या वाहन रॅलीला झेंडी दाखवून त्याची सुरुवात झाली, आणि ती रॅली संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये संभाजी महाराज चौक, टीव्ही सेंटर, बाबा बस स्टँड, क्रांती चौक, चेतक घोडा, जय भवन नगर, आणि त्यानंतर त्या रॅलीचा समारोप कॅनॉट मध्ये महाराणा प्रताप उद्यान इथे झाला. त्या रॅलीला जाणणारच नाही, बदनापूरच नाही तर असंख्य बाहेरून मोटरसायकलचे वाहन, 4 व्हीलर, 2 व्हीलर, 3 व्हीलर सगळे उपस्थित. त्या वाहनांनी कार्यक्रमाची शोभा, अप्रतिम अशी शोभा वाटली. त्याचे काही व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत. आणि त्याचा समारोप जेव्हा इथं झाला महाराणा प्रताप उद्यान येथे, मग तिथं एक स्टेज, आणि त्या स्टेजवर समाजातील मान्यवर पदाधिकारी आणि समाजातील ज्येष्ठ आदरणीय यांच्या वतीनं थोडे 2 शब्दामध्ये त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये मांडलं. जसे की माजी आमदार उदयसिंग राजपूत साहेब, अप्पर आयुक्त खुशालसिंग राजपूत साहेब यांनी तर असं मांडलं मंडळी का हे खूप मोठी गोष्ट आहे. पहिले मागच्या वर्षी 2 जयंती निघत, ह्या वर्षी एकच जयंती निघली, आणि इथून पुढे पण एकच जयंती निघायला पाहिजे असं त्यांनी यामध्ये त्यांच्या शब्दामध्ये मांडलं. तर त्याबद्दल त्यांना सॅल्यूट. आणि ते जे म्हटले गोलवाल साहेब म्हटल्यानंतर कसे पडदे मागचे, पडद्यात समोर येणार ना व्यक्ती गोलवाल साहेब म्हणजे, जसं की आपला सकल राजपूत समाजाचा मेळावा झाला 14 मे 2023, आणि त्या अगोदरपासून गोलवाल साहेब काय आणि काय नाही हे पुढे मी सांगितलंच, आणि प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो. तर गोलवाल साहेबांनी सांगितलं समाजामध्ये जे चैतन्य निर्माण करण्याची गोष्ट आहे. महामेळावा झाला, त्यानंतर महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा झाला, आणि त्यानंतर दसरा मेळावा झाला. दसरा मेळाव्यामध्ये अभूतपूर्व विश्वास मिळाला, आणि त्यानंतर दसरा मेळाव्यानंतर समाज विविध कार्यक्रम, जसं की महाराणा प्रताप जयंती असेल, गुणवंत विद्यार्थी सत्कार असेल शिवरानाच्या वतीनं, महाराणा प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत सत्कार, त्यानंतर आरावली हॉस्टेलच्या वतीने घेण्यात येणारा आरावली दिवाळी अंक, आणि आता नवीन वेबसाईटचा, तर त्याबद्दल त्यांचे शब्द रुजले. त्यामधून मग आपली मंगलवार्ता कधी सुटणार, आपली मंगलवार्ता, आणि विशेष करून शुभमंगल सेवाभावी संस्था यांनी जे वधूवर कार्यक्रम घेतलं होतं त्याचा पण उल्लेख गोलवाल साहेबांनी केला, त्याबद्दल गोलवाल साहेब धन्यवाद. तर असं गोलवाल साहेबांनी त्यांच्या शब्दातून मांडलं. कौर भाऊ यांनी सांगितलं की बाबा हे पुतळ्यासाठी खूप खूप कष्ट करावे लागले, पुतळा हे सहजासहजी झाला. कौर भाऊने त्यांच्या शब्दामध्ये मांडलं. आणि त्यानंतर LD ताटू साहेब झाले, सुभाष मेहर झाले, महेंद्रसिंग बारवाल सर झाले सूत्रसंचालन करणारे, आणि त्यानंतर जे आपले हे होते आमदार उदयसिंग राजपूत साहेब यांनी सांगितलं मंडळी की जे स्वाभिमान, महाराणा प्रताप स्वाभिमानशी कॉम्प्रोमाइज न करणारा असा नेता महाराणा होता. लढता लढता समोरच्याची तलवार पडली तर त्याला तलवार देऊन, आपले स्वतःची तलवार देऊन त्याचे लढणार हा महाराणा प्रताप होता. म्हणजे स्वाभिमानशी कधी कॉम्प्रोमाइज, गद्दारी करणार ना, असं ते ना त्याच्या रक्तात होत, तसंच आपल्या राजपूताच्या रक्तात आहे म्हणे, असं उदयून सांगितलं. कारण ते एकनिष्ठ होते, गुवाहाटीला गेले नाही. तर त्यांनी कार्यक्रमामध्ये थोडं एक हास्य जत्रा निर्माण केली उदय भाऊनी. तर असा हा अभूतपूर्व असा कार्यक्रम झाला. आणि अजूनही महाराणा प्रताप उद्यान येथे महाराणा प्रताप यांच्या प्रतिभे समोर लोक दर्शन घेण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी
आणि फोटो काढण्यासाठी अजूनही रांगाच्या रांगा लागलेल्या आहे मंडळी. आणि त्यानंतर आता संध्याकाळी भव्य अशी मिरवणूक होणार आहे महाराणा प्रतापजी यांची. आणि त्या मिरवणुकीत घोडे, रथ, डीजे म्हणजे डीजे मुक्त आपण जयंती यावर्षी साजरी केली. महाराणा प्रताप की जय, महाराणा प्रताप की जय. जय राणा. महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि सर्वांनी या वाहन रॅलीमध्ये त्याचप्रमाणे संध्याकाळी जी शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं, उत्साहाने सहभागी व्हावं, ही सर्व नानाप्रेमींना माझं नम्र आव्हान. महाराणा प्रताप की जय. अध्यक्ष सचिन भाऊ बैनाडे यांच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला. म्हणजे खूप छान निर्णय आहे. तर त्यामध्ये ढोल, पथक, बँड, बाजा, डमरू बिमरू असे राहणारे मंडळी. तर संध्याकाळी पण 6 वाजता कार्यक्रम आहे. तर 6 वाजता संध्याकाळी सगळ्यांनी यावे हीच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो पुढे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराणा. महाराणा प्रताप की जय, महाराणा प्रताप की जय, समाज की जय, सकल राजपूत समाज की जय.